आज आपण पुन्हा भारताचा इतिहास हा वेगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये समजून घेणार आहोत. कारण आतापर्यंत आपण भारतातला जो इतिहास आहे तो मध्ययुगीन कालखंडाच्या पार्श्वभूमीवर आणि त्याचे विविध जे दृष्टिकोन आहेत, त्या दृष्टिकोनाच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि दृष्टिकोन मध्ये पण आपण ज्या राजवटी आहेत, त्या राजवटीही आतापर्यंत समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सुरुवातीला आपण मुघल साम्राज्य याची चर्चा खरं तर नंतरच्या याच्यात होईल, पण आपण ओळख म्हणून, ओरिएंटेशन म्हणून सल्तनतीचा कालखंड आणि मुघल साम्राज्य अशी दोन महत्त्वाची साम्राज्य म्हणा किंवा राजवटी म्हणा, या संदर्भात आपण मध्ययुगीन भारताकडे बघत आलेलो आहे. आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो त्याच कॉन्टेक्स्टमध्ये, परंतु थोडासा अजून विस्तृतपणे याचे जे विविध कंगोरे आहेत, म्हणजे राजकीय दृष्टिकोनाच्या अंगाने किंवा राजवटींच्या अंगाने जे विविध वंशाच्या राजवटी आल्या होत्या त्या अंगाने समजून घेण्याचा प्रयत्न करणार. जसं की मागच्या काही लेक्चर्सपासून आपण हेही समजून घेतोय की दिल्लीचा जो भाग आहे तो विविध पद्धतीच्या राजकीय घमासान जे आहे त्यांनी प्रभावित झालेला होता. आणि सुरुवातीचं जे काय राजवट आहे, सल्तनत, तिला स्थापित होण्यासाठी सुद्धा बराच काळ जावा लागला. त्याचं कारण असं होतं की एकदेशीय हिंदू राजे त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिकार, म्हणजे जे काय राजस्थान, माळवा हे जे काही प्रदेश होते तिथले जे काही स्थानिक राजे होते त्या राजांचा प्रखर विरोध सुरुवातीच्या काळात जे काही दक्षिण आशियामधून आलेली आक्रमणकर्ते आणि काही स्थलांतरित अशी जी मंडळी होती त्यांना तो होता. परंतु दुसऱ्या बाजूला खरं तर मंगोल ही एक मोठी समस्या म्हणून दिल्लीभोवती जे काय केंद्र उभं राहते किंवा दिल्लीभोवती जे काय संघर्ष किंवा जो काही सत्ता स्थापनेसाठी सत्ता संघर्ष होता त्याच्यामध्ये तो आपल्याला दिसून येत होता. त्यामुळे एका बाजूला मंगोलांचं संघर्ष, दुसऱ्या बाजूला स्थानिक हिंदू राजवटींचा प्रतिकार, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर दिल्ली सल्तनत किंवा दिल्लीची जी सुलतानशाही आहे ती सुलतानशाही स्थिरस्थावर होत होती. त्यामुळे हिचा जो पूर्व इतिहास आहे, म्हणजे सल्तनतीच्या आणि त्या सल्तनीमध्ये सुद्धा महत्त्वाचे दोन वंश खरं तर आशियामधून आलेली होती. त्या प्रक्रियेमधला जो शेवटचा वंश होता, म्हणजे ज्याच्यानंतर खरं तर दिल्ली सुलतानशाही ही लयाला गेली आणि वेगळ्या पद्धतीची राजवट ही दिल्लीच्या केंद्रावर सत्ता स्थापित झाली. ओके, तर त्याचा आढावा खरं तर आजच्या लेक्चरचा हा प्रमुख गाभा असणार आहे. ओके, आणि ह्या सगळा जो घटनाक्रम किंवा ह्या सगळ्या ज्या घटना आणि हे ऐतिहासिक बाबी आपण लक्षात घेतो त्याचं जे सूत्र आहे ते आहे राजकीय संरक्षणाचं. त्यामुळे आपण नामोल्लेख करत हे जे काही समजून घेतो तर नेमकं दिल्ली आणि दिल्लीच्या आसपासचे जो काही सगळा भूभाग आहे त्या भोवती कुठल्या पद्धतीच्या राजकीय संरचना उदयास येऊ पाहत होत्या आणि कुठल्या तर संरचना उदयास आल्या होत्या याचा खरं तर हा इतिहास आहे. आणि याच्यामधून आपल्याला पॉलिटी किंवा राज्यव्यवस्था ही कशी विकसित होत गेली याचे सुद्धा दाखले या सगळ्या घटनांमधून, या सगळ्या घटनाक्रमामधून सुद्धा मिळतात. त्यामुळे आतापर्यंतच्या जी पार्श्वभूमी आपण मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला लागू केली तीच पार्श्वभूमी म्हणून ह्या प्रकरण समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करेल. कारण आपला जो म्हणजे मध्ययुगीन भारताच्या याच्यातली पार्श्वभूमी काय, तर मध्ययुगीन भारताचा इतिहास हा खरं तर 12व्या शतकापासून म्हणजे खऱ्या अर्थाने एक राजकीय स्थैर्य प्राप्त झाल्याच्या नंतर सुरू होतो. त्याच्या अगोदरही विविध संघर्ष आणि विविध आक्रमणांचा जवळजवळ 200-300 शतकांचा काळ तो त्या आक्रमणांचा राहिलेला आहे, ते ज्याला इस्लामिक आक्रमणं असंही संबोधलं केलं. ओके, आणि वेगळ्या पद्धतीच्या संरचना त्या काळात होत्या आणि त्याच्यानंतर बदलल्या गेल्या. तर प्रमुख मुद्दा काय की दिल्ली आणि दिल्ली केंद्रीच्या सगळ्या भूप्रदेशावर विविध आक्रमणे घडून आली होती. त्याला स्थानिक हिंदू राजांनी मोठा प्रतिकार केला होता, परंतु मोठ्या लढाईमध्ये हे हिंदू राजे तग धरू शकले नाही आणि जी दिल्ली भोवतीची सत्ता आहे ती अत्यंत प्रबळ, शक्तिशाली होत गेली, की ज्यामुळे खरं तर एक मोठा म्हणजे दिल्ली हा सुरुवातीचं जे काय लक्ष होतं ते बदलून हळूहळू संपूर्ण उत्तर भारत आणि नंतर त्याचं जे हातपाय खरं तर दक्षिण भारतापर्यंत सुद्धा पसरलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे दिल्लीची सुलतानशाही अशी प्रबळ सत्ताधीश आणि त्याच्याकडे असंख्य सैन्य आणि असंख्य संपत्ती अशा पद्धतीचं तिचं एक स्वरूप झालेलं दिसतं. आणि ह्या राजकीय सत्ता स्थापनेमुळे वेगवेगळ्या राजकीय संरचना सुद्धा
उदयाला आल्या आणि त्या वेगवेगळ्या राजवटीच्या राजवंशाच्या कालखंडामध्ये म्हणजे सल्तनतीच्या अंतर्गत सुद्धा वेगवेगळे विभिन्न असे प्रकार आपल्याला त्या राजकीय संरचनेचे दिसून येतात. म्हणजे मागे जे काही आपण व्याख्यानातले काही गोष्टी बघितल्या की तिथे वेगळ्या पद्धतीच्या राजकीय संरचना होत्या. जसा एक नवीन राजा येतो, जिंकतो किंवा तो इतर सगळ्या स्थानिक राजांना आपल्या अंकित करतो, त्यानंतर त्याची सत्ता ही दीर्घकाळ राहावी या हेतूने तो एक नवीन पद्धतीच्या संरचना, मग त्या प्रशासकीय असतील, त्या सैनिकी असतील, त्या इतर राजकीय असतील, अशा पद्धतीच्या तो उभा करतो. त्यामुळे मध्ययुगीन भारतामध्ये सुद्धा राजकीय संरचनेच्या अनुषंगाने आपल्याला हा सगळा पट्टा समजून घ्यायचा असला तरी सुद्धा आपल्याला विविध राजकीय संरचना या काळात उभ्या राहायला दिसून येतं. हा खरं तर मूळ गाभा आहे. ओके, म्हणजे या सगळ्या संपूर्ण जी थीम 1 आहे त्या थीम 1चा जो मूळ गाभा आहे की विविध राजवंश आल्याच्या नंतर सुद्धा त्या राजकीय संरचना म्हणून कशा टिकल्या, त्याच्यामध्ये काय स्थित्यंतर घडत गेली आणि कोणत्या नवीन पद्धतीच्या राजकीय संरचनेची वाट मोकळी झाली. ओके, आपण राजकीय इतिहास जरी बघत असलो तरी त्याच्यातला मुख्य जो काही फोकस आहे की जो मुख्य लक्ष आहे किंवा केंद्र आहे ते संरचनेच्या संदर्भातलं आपलं राहणार आहे. त्यामुळे राजकीय इतिहासातल्या राजकीय संरचना असं एक थीम 1 की जे आपण काही लेक्चर्सपासून समजून घेतो आणि आपला कोर्स कोड आहे BHIC 133. याच्या अंतर्गत आपण आज युनिट क्रमांक 5 की ज्याचं मुख्य शीर्षक असं आहे की सुरुवातीच्या काळातले मुघल्स आणि अफगान्स. ओके, या 2 महत्त्वाच्या राजवंश किंवा हे महत्त्वाचे वंश आणि त्याने दिल्ली आणि दिल्लीच्या अवतीभोवती जे काय राजकीय संघर्षामध्ये त्यांनी हिस्सेदारी केली, कुणाचा पाडाव झाला, कुणी जिंकलं, अशा पद्धतीच्या ज्या काही एक राजकीय चढउतारांचे घटनाक्रम आहे त्या घटनाक्रमांची साधंत नोंद आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्याच्याही अगोदर मी असं सांगितलं होतं की आपण असं इतिहास म्हणून मध्ययुगीन भारत ज्यासाठी ओळखला गेला होता, म्हणजे पहिली केंद्रीभूत सत्ता दिल्लीवर किंवा केंद्रशासित किंवा केंद्रामध्ये जी आली होती ती सुलतानशाही म्हणून ओळखली गेली, म्हणजे दिल्लीची सुलतानशाही. आणि मुघल हे एक वेगळ्या राजवंशाची वेगळ्या पद्धतीच्या वंशाची खरं तर लोक आहे आणि सुलतानशाही वेगळ्या पद्धतीची किंवा वेगळ्या वंशामधून आलेले लोकसमूह आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या ट्राईब्स असतील, म्हणजे मध्य आशियामधल्या ज्या काही ट्राईब्स म्हणा किंवा भटके असतील, त्याच्यातून काही सत्ताधीश इथे आले, त्या काही वंशपरागत सत्ताधीश होते. अशा पद्धतीचे वेगवेगळे कंगोरे आपल्याला मध्ययुगीन भारताचा राजकीय इतिहास समजून घेताना लक्षात येत जातात किंवा ते उलगडत जातात. त्यामुळे प्रामुख्याने आजच्या व्याख्यानामध्ये आपण सुरुवातीच्या काळातले मुघल्स आणि अफगाण यांच्यामधलं जे काही द्वंद्व आहे किंवा जो संघर्ष आहे तो संघर्षावर प्रकाश झोत टाकणार आणि पर्यायाने जी जुनी राजवट होती की जुना राजवंश होता तो कसा संपत गेला याची सुद्धा दखल घेणं हा एक मूळ गाभा आपल्या आजच्या लेक्चरचा. आणि त्यामुळे याचा जो आवाका आहे म्हणजे या व्याख्यानाचा किंवा या युनिट क्रमांक 5चा जो आवाका आहे तो सुद्धा मोठा आवाका असल्यामुळे कदाचित हे व्याख्यान आपल्याला 2 भागांमध्ये विभागावं लागेल. ओके, कारण जेव्हा आपण अर्ली मुघल्स म्हणजे सुरुवातीचे मुघल्स म्हणतो त्याच्या अगोदर ते मुघल एक राजकीय सत्ता म्हणून स्थापित होण्याच्या ही आधी जुना जो काय राजवंश तिथे सत्ता उपभोगत होता त्याचा लय किंवा त्याच्या पतनाच्या दिशेने काही गोष्टी गेलेल्या आहेत किंवा त्याचं पतन झालेलं आहे. त्यामुळे एका बाजूला आपण जुन्या राजवटींचं जुन्या राजवंशाचं पतन समजून घेतोय आणि नवीन जो राजवंश किंवा राजवट उभी राहिली किंवा दिल्लीवर केंद्रावर सत्तेवर आली जिचं नाव होतं मुघल, तर त्या मुघलांच्या उदयाचा आणि जुन्या राजवटीचा अस्ताचा असा तो इतिहास आहे. त्यामुळे जुन्या राजवटीचा अस्त म्हणजे कुठल्या राजवटीचा, तर सुलतानशाहीचा की ज्याला दिल्ली सल्तनत म्हणून ओळखलं गेलं, दिल्लीची सुलतानशाही म्हणून ओळखलं गेलं. त्या दिल्लीच्या सुलतानशाहीचा त्या राजवटीचा अंत. मग जसं दिल्ली सुलतानशाहीमध्ये सुद्धा 2 महत्त्वाचे वंश की ज्याची चर्चा आपण खरं तर केलेली आहे, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची मी दक्षता घेईल आणि म्हणून त्या सगळ्या पुन्हा त्या इतिहासामध्ये मी जाणार नाही, कारण त्याची चर्चा आपण अगोदरच केलेली आहे किंवा कुठल्या तरी एका वेगळ्या सेगमेंटमध्ये आपण दिल्ली सुलतानशाहीचे जे विविध वंश आहे, राजकीय वंश आहेत, त्याच्यावर प्रकाशझोत टाकलेला आहे.
परंतु आजच्या व्याख्यानाचा मूळ गाभा हा शेवटचा जो वंश होता म्हणजे सुलतानशाहीतला, तो होता लोधी राजवट किंवा लोधी राजवंश. त्यामुळे लोधी हा सुलतानशाहीच्या पतनाच्या प्रक्रियेतला आणि पर्यायाने सुलतानशाहीमधला सुद्धा शेवटचा राजवंश ठरला. कारण या लोधी राजवंशाच्या नंतर, राजवटीच्या नंतर खरं तर दिल्ली सल्तनतचाच अस्त झालेला आहे. त्याच्यासाठी एक महत्त्वाचा संघर्ष झाला की जे 1526ला पानिपतचं युद्ध म्हणून त्याची नोंद इतिहासामध्ये आहे. आणि त्या इतिहासामध्ये किंवा त्या संघर्षामध्ये आपल्याला लोधी राजवंशाची हार झालेली दिसून येते आणि नवीन उद्योन्मुख अशा मुघल राजवटींचा उदय त्या पानिपतच्या युद्धामध्ये झालेला. त्यामुळे आपला जो व्याख्यानाचा विषय आहे तो राजकीय संरचना आणि आपण समजून घेतले सुरुवातीच्या काळातले मुघल आणि अफगाण याच्यावर आपण प्रकाशित होत टाकणार. त्यामुळे एक दीर्घ अशी पार्श्वभूमी, दीर्घ असा त्याचा संदर्भ समजून घेतल्यानंतर मुळामध्ये आपण या संदर्भाच्या अनुषंगाने, या कॉन्टेक्स्टच्या अनुषंगाने कोणकोणत्या बाबींवर प्रकाश फूट टाकणार आहोत किंवा कोणकोणत्या बाबींची दखल आपण या ठिकाणी घेणार आहोत, तर त्याची एक रूपरेषा आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत. तर प्रस्तावना जी आहे ती प्रस्तावना आपण सांगितलेलीच आहे. आपण शेवटचा जो राजवंश आहे लोधी राजवंश, लोधी म्हणतात, त्या लोधी राजवटीच्या, त्या लोधी साम्राज्याच्या वर आपण प्रकाशझोत करत टाकणार. आणि याच्यामधले जे काही महत्वाचे राजे होते त्या महत्वाच्या राजांमध्ये एकतर सिकंदर लोधी आणि इब्राहिम लोधी या दोन लोधी घराण्यातल्या राजांची राजकीय कारकीर्द किंवा त्यांच्या कामाची एक तुटक माहिती आणि त्याच्यावर एक प्रकाश आपला टाकला गेला. खरं तर लोधी साम्राज्य जेव्हा सुरू झालं त्याचा महत्वाचा जो काही करता करविता होता किंवा लोधी राजवटीची जी स्थापना आहे ती इब्राहिम खान लोधी या व्यक्तीने केली. आणि नंतर त्याची मुलं सिकंदर लोधी, त्याचा मुलगा सिकंदर लोधी, त्याचाही मुलगा इब्राहिम लोधी, अशा पद्धतीने ते लोधी राजवंश हा भारताच्या किंवा हा दिल्लीच्या सत्तेच्या भोवती पुढे वाढत राहिला. त्यामुळे लोधी साम्राज्य समजून घेताना आपण सिकंदर लोधी आणि इब्राहिम लोधी याचे उल्लेख करणार. लोधी राजवंश किंवा राजवट ही सुलतानशाही संपण्याच्या काळातला शेवटचा टप्पा होता. कारण लोधी राजवंश हा पतनाच्या प्रक्रियेचा किंवा सिम्बॉलचा भाग म्हणून बघितला. आणि जर समजा आपण एक विशिष्ट राजाच म्हणून घेतला की कुठल्या राजाच्या अंतर्गत सुलतानशाहीचा अंत झाला तर त्याचं उत्तर आपल्याला इब्राहिम लोधी असं द्यावं लागेल. कारण इब्राहिम लोधी हा लोधी राजघराण्यातला शेवटचा असा राजा होता की ज्याच्या कारकिर्दीमध्ये खरं तर मुघलांनी किंवा मुघल खरं तर तिमुरुद राज्याचे किंवा तिमुरुद साम्राज्यामधून आलेला एक जो महत्वाचा सेनानी होता बाबर, त्या बाबराने इब्राहिम लोधीला हरवलेलं आहे. परंतु हे सगळं घडत असताना सुद्धा दिल्लीच्या आसपासच्या विविध बंडाळ्या, सरदाराच्या अंतर्गतल्या बंडाळ्या, राजवटीच्या अंतर्गतल्या बंडाळ्या, आपसातल्या नातेवाईकांच्या एकमेकांवरचे कुरघोड्यांचे प्रयत्न आणि स्थानिक राजवंश जे होते त्यांनी केलेलं एक राजकारण, या सगळ्याचा परिपाक म्हणून इब्राहिम खान लोधी याची हार झालेली आपल्याला दिसून येते. कारण एक तर लोधी राजवटीच्या विरोधात सुद्धा स्थानिकांमध्ये आणि इतर याच्यामध्ये रोष होता. आणि लोधी राजवटीच्या तुलनेमध्ये तैमूर स्टेटमधून किंवा तैमूर साम्राज्यातून आलेला जो काही नवीन मुघल होता तो बराच बलशाली किंवा ताकदवर ठरला. आणि ह्या सगळ्या गोष्टी खरं तर हे सगळं स्थित्यंतर लढण्यामध्ये एका जुन्या राजवटीच्या हातून केंद्राची सत्ता किंवा दिल्लीची सत्ता ही एक जुन्या राजवटीच्या हातून नव्या राजवटीकडे सरकलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे व्याख्यानाचा पुन्हा एक गाभा जर आपल्याला अधोरेखित करायचा असेल तर लोधी राजवटीकडून मुघलांकडे सरक झालेलं स्थित्यंतर असंही सुद्धा आपल्याला कळत आहे. त्यामुळे लोधी राजघराण्यातले सिकंदर लोधी आणि इब्राहिम लोधी या दोघांच्या कार्याचा उल्लेख केल्याच्या नंतर या लोधी राजवटीच्या अंतर्गत कोणत्या पद्धतीच्या प्रशासकीय यंत्रणा राबवल्या गेल्या, कुठल्या पद्धतीचे नवीन प्रशासकीय कायदे बनवले गेले याची नोंद सुद्धा आपण घेणार आहोत. आणि पर्यायाने जर समजा आपण प्रशासकीय रचना समजून घेतली की ज्यामध्ये त्या काळातले लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न असतील, कायदा आणि व्यवस्थापनाचे प्रश्न असतील,
त्या काळातले महसूल गोळा करण्याच्या पद्धती असतील, ओके, त्या काळातल्या वेगवेगळ्या पद्धतीने राजा निवडीचे अधिकार असतील, या सगळ्या गोष्टींची चर्चा खरं तर प्रशासकीय संरचनेमध्ये करता येते. परंतु त्यामध्ये आपण प्रामुख्याने 2 गोष्टींभोवती प्रशासकीय संरचना समजून घेणार आहोत. हे म्हणजे त्या काळात जे काही राज्य उभं राहिलं, म्हणजे सुलतानशाही होती, परंतु लोधी राजवटीचं सुद्धा एक राज्य, एक सुलतानशाहीचा भाग म्हणून जे उदयाला आलं होतं, त्याचे नेमकं राजकीय स्वरूप, त्या राज्याचं नेमकं स्वरूप काय होतं? तर त्या स्वरूपावर आपण प्रकाश टाकणार आहे. आणि कारण हे जे काय लोधी घराणं जे आहे ते सुद्धा एका वेगळ्या सांस्कृतिक आणि राजकीय पार्श्वभूमीतून आलं होतं, आणि त्याचा प्रभाव आपल्याला त्या काळातल्या प्रशासकीय संरचनेवर आणि पर्यायाने राज्याच्या चरित्रावर झालेला दिसून येतो. त्यामुळे राज्याचं चरित्र नेमकं लोधी राजवटीच्या कालखंडामध्ये कसं होतं, याची नोंद किंवा याचा उल्लेख किंवा याची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये किंवा या पॉईंटमध्ये, या दर्शनबिंदूमध्ये होईल. आणि एक सामान्य प्रशासन म्हणजे एक राज्य म्हणजे होलिस्टिक स्टेट म्हणूनचं असलेलं कॅरेक्टर, आणि एक रोजचं जगण्यातल्या व्यवहारातलं जे रोजचं दैनंदिन असं जे प्रशासन होतं, त्या प्रशासनाच्या भोवतीचे काय काय महत्त्वाचे उल्लेख आपल्याला, जे काय ऐतिहासिक साधनं सापडली, त्या ऐतिहासिक साधनांमध्ये काय नेमकं आढळतं, याची नोंद किंवा याचा उल्लेख किंवा हे तथ्य अधोरेखित करेल. जसं आपण सांगितलं होतं की किंवा एक पार्श्वभूमी म्हणून जी समजून घेतली होती की लोधी राजवटीचा अंत झाल्याच्या नंतर इथे एक वेगळ्या पद्धतीच्या राजवटींचा किंवा एक नव्या सत्ताधीशांचा उदय झाला, आणि ते नवे सत्ताधीश म्हणून जे उदयाला आले ते मुघल घराण्यामध्ये ओळखले गेले. खरं तर तैमूर स्टेट्समधून ते मुघल या ठिकाणी आलेले होते. विशेषतः त्यातला जो काय बाबर होता, तो 12व्या-14व्या शतकातच किंवा 14व्या वर्षीच हा एका विशिष्ट प्रांताचा फरगना झालेला आपल्याला दिसून येतो, किंवा तो फरगण्याचा राजा झालेला आपल्याला दिसून येतो. ओके, त्यामुळे जो नवीन राजवट आली ती मुघल राजवट आली, परंतु ती राजवट येण्यामध्ये ज्या महत्वाच्या सरदाराचा किंवा महत्वाच्या व्यक्तीचा ची भूमिका वठवली गेली तो म्हणजे बाबर. त्यामुळे बाबर आला आणि त्याने डायरेक्ट मुघल सत्ता स्थापन केली असं नाही, कारण जे राजकीय प्रारूप जुन्या लोधी सम्राटांचं होतं, त्या प्रशासकीय प्रारूपाच्या भोवती जे कमकुवत दुवे होते, आणि त्या कमकुवत दुव्यांमुळे सुद्धा काही असंतोष लोधी राजवटीच्या अंतर्गत सामान्य जनतेमध्ये आणि विशेषतः काही महत्वाच्या मुख्याच्या सरदारांमध्ये होता. तर त्यामुळे त्याचं नेमकं स्वरूप काय होतं, म्हणजे बाबर जेव्हा या ठिकाणी आक्रमण करतोय तर त्याची नेमकी त्याची पार्श्वभूमी काय, म्हणजे त्या काळात नेमकं लोधी राजवटीचा जो काही अस्त होणार होता त्याच्या आसपास काय घडत होतं याची साधारणतः माहिती आपल्याला या पॉईंटमध्ये किंवा या दर्शनात, या बिंदूमध्ये होईल. त्याच्यानंतर आपण मध्य आशिया आणि बाबरचं जे काही कनेक्शन आहे, की जे काही संबंध आहे तो नेमका कसा आहे, कारण बाबर हा काय इथल्या कुठल्या तरी सुलतानशाहीच्या राजवटीच्या प्रक्रियेतून उदयाला आलेला सेनानी नव्हता. बाबरचं ओरिजिन किंवा बाबरचा स्रोत किंवा त्याचा जो काय तो मुळातच परदेशीय परकीय अशा भूमीतून आलेला होता, आणि ती म्हणजे मध्य आशिया. आणि त्यामुळे मध्य आशियाशी बाबराचा नेमका संबंध काय होतो, याचं काय होतं, आणि तो कसा इथपर्यंत पोहोचला याचा सुद्धा उलगडा आपल्याला या बिंदूंमध्ये करायचा आहे. जेव्हा मुघल राजवटीची स्थापना होते, मुघल राजवटीची स्थापना झाल्याच्या नंतर इथला पहिला जो काही मुघल सम्राट तयार होतो किंवा जो गादीवर बसतो तो म्हणजे बाबर. त्यामुळे बाबर आणि जसं की अगोदर दिल्ली सुलतानशाही ही स्थापन होताना आसपासचे जे काही लोकल किंगडम, आसपासचे जे काही स्थानीय ऐतिदेशीय राजे होते, त्या राजांनी वठवलेली भूमिका याच्यामुळे सुद्धा सुलतानशाही स्थापनेचा कालखंड थोडा लांबला गेला. त्यामुळे तशाच पद्धतीचं एक तुलनात्मक बिंदूंची चर्चा आपल्याला बाबर जेव्हा सत्तेवर आला तेव्हा त्याला बाबर आणि इतर जे काय जवळची राज्य होती, प्रामुख्याने ती हिंदू राज्य होती, आणि ती हिंदू राज्य आणि पर्यायाने म्हणजे जर समजा पर्टिक्युलर किंवा निक्षूनच सांगायचं असलं तर राजपूत राज्य होतं. कारण राजपूत हे त्या काळातल्या या सगळ्या जे काय छोटी मोठी राज्य होती त्या राज्याचे पर्यायाने राजे होते. आणि कारण राजपूत हा एक वंश वेगळा एक मार्शल समूहातून किंवा एक लष्करी समूहातून येत असल्यामुळे
त्याला एक राजा होण्याचा अधिकार इथल्या धर्मग्रंथ किंवा इथल्या जे काय कोड ऑफ कंडक्ट कोड ऑफ लॉ होता त्याच्या मान्यतेनुसार येत होतं. त्यावेळेस बाबर आणि राजपूत राजांमधले जे काही सत्ता संबंध होते, संघर्ष होते आणि काही हेवेदावे होते, याची चर्चा आपल्याला स्थापनेच्या पार्श्वभूमीवर करणे शक्य आहे. त्याचबरोबर बाबराला राजपूत राजांचा तर एक सामना करावाच लागला, जसं की मुघलांना सुद्धा इथल्या लोकल किंवा स्थानिक हिंदू राजवटींचा सामना करावा लागला आणि त्याचबरोबर त्यांना मंगोलांचा सामना करावा लागला. तसं बाबराच्या संदर्भात सुद्धा ते आपल्याला दिसून येईल की जे सुरुवातीच्या सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये ज्या गोष्टी घडल्या किंवा ज्या घटना स्पर्धा प्रतिस्पर्धा या संदर्भामध्ये होत होत्या तर त्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळे बाबराचा आणि नवीन जे काय अफगाण सरदार होते त्या अफगाण सरदाराच्या लॉयल्टीचा प्रश्न आणि त्याच्यातला संघर्षाचा प्रश्न सुद्धा इथे आपल्याला त्याची नोंद घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण बाबर आणि स्थानिक राजे, बाबर आणि अफगाण सरदार या सगळ्यांची चर्चा आजच्या याचं ह्या प्रारूप आहे आणि या प्रारूपाच्या अनुषंगाने आपण ती चर्चा करणार आहोत. आणि या प्रक्रियेतला म्हणजे राजवटीच्या प्रक्रियेतला म्हणजे मुघल राजवटीच्या संदर्भातला जो महत्त्वाचा नंतरच्या काळातला माणूस आहे किंवा राजा आहे की जो मुघल एम्परर आहे, त्या मुघल एम्पररची दखल घेणार आहोत. तो मुघल एम्परर म्हणजे हुमायून, की ज्याचा कार्यकाळ हा 1530 ते 1540 या कालखंडामध्ये घडलेला आहे. त्यावेळी हुमायूनने ही राजवट हळूहळू कशी पुढे नेली आणि त्याचं नेमकं काय झालं, कुठल्या पद्धतीचे नंतरचे त्याला लेटर मुघल्स असं सुद्धा म्हटलं गेलं हुमायूनच्या नंतरचे, तर त्या हुमायून आणि त्याच्या अंतर्गत ज्या काय संघर्ष होते किंवा बहादूरशाह जफर आणि हुमायूनचे संबंध असतील किंवा पूर्व अफगाणी संबंध आणि हुमायूनचे कनेक्शन्स असतील किंवा हुमायून आणि त्याच्या बंधूंमध्ये किंवा आपसा भावांमध्ये असलेले जे काही संबंध होते त्या सगळ्यांचा उलगडा किंवा त्या सगळ्यांची ऐतिहासिक नोंद आपण हुमायून या प्रकरणात घेणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने हा जो काही सांगाडा आहे किंवा ही जी काही संरचना आहे आपल्या व्याख्यानाची, त्यामध्ये लोधी राजवट किंवा प्रामुख्याने सुलतान सल्तनतीचा शेवटचा काळ आणि मुघल राजवंशाचा सुरुवातीचा काळ आणि याच्यातले जे काही महत्त्वाचे राजे आहेत की ज्याची आपण दखल घेतोय त्यांच्या प्रशासकीय कामाची आणि इतर आघाड्यांची, त्यामध्ये सिकंदर लोधी, इब्राहिम लोधी, बाबर, हुमायून इत्यादी इत्यादी. त्यामुळे महत्त्वाचे 4 राजे की जे जुन्या पडत्या राजवटींचे आणि उभरत्या राजवटींच्या या दोन्ही याच्यातून येतात त्याची चर्चा आणि तुलनात्मक चर्चा म्हणून आसपासचे जे काही स्थानिक किंवा लोकल किंगडम्स होते त्या लोकल किंगडम्सचा या केंद्रीय सत्ते सोबत कशा पद्धतीचा व्यवहार राहिला याची चर्चा आपल्याला या ठिकाणी करतो. आणि नंतर जो काही मुद्दा आहे तो भारतात एक दुसरं अफगाण साम्राज्य उभं राहिलं ते म्हणजे 1940 ते 1950. सुरुवातीचं अफगाण साम्राज्य म्हणून याची नोंद झाली. दुसऱ्या अफगाण साम्राज्याची सुद्धा नोंद आपल्याला म्हणजे विशेषतः 1540 ते 1555 या काळात आपल्याला. नंतर आपल्याला असं दिसून येतं की एक जो टप्पा मुघल राजवटीच्या इतिहासामध्ये असा येतो किंवा मुघल कालखंडाच्या प्रक्रियेमध्ये असा येतो की ज्यामध्ये मुघल राजवटीचं पुनरुज्जीवन झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे मुघल राजवटीचं पुनरुज्जीवन हे ज्या बिंदूंभोवती किंवा ज्या याच्याभोवती असेल त्याची चर्चा सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायची. किंवा हा सगळा तो अर्ली मुघल्स आणि अफगाण याचा संबंध समजून घेण्यामध्ये हे सगळे बिंदू अत्यावश्यक बिंदू म्हणून आहेत आणि याची नोंद आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपण या प्रक्रियेतला पहिला भाग म्हणून लोधी साम्राज्याकडे वळणार आहोत. त्यामुळे लोधी साम्राज्य जे आहे त्यामुळे लोधी साम्राज्य यामध्ये सिकंदर लोधी आणि इब्राहिम लोधी याचे आता आपण दाखले घेणार. हा एक व्यापक असा पट की ज्याला आपण पार्श्वभूमी म्हणू शकतो की अर्ली मुघल्स आणि खरं तर लेट सल्तनत आणि अर्ली मुघल्स म्हणजे सल्तनतीच्या काळातले शेवटचे राजे आणि मुघलांच्या सुरुवातीच्या काळातले राजे, ह्या सगळा जो टप्पा सत्यांतराचा आहे किंवा सत्ता एका हातातून दुसऱ्या राजवंशाच्या हातात जाण्याचं जे स्थित्यंतर आहे हा याचा मूलगाभा या व्याख्यानाचा आहे. परंतु हे
हे व्याख्यान किंवा हा जो काही सिलेबस आहे, हा जो काही अभ्यासक्रम आहे, तो बनवताना जे काही उद्दिष्ट समोर ठेवली गेली होती ती म्हणजे या प्रकरणाद्वारे जे युनिट क्रमांक 5 द्वारे आपल्याला ही सगळे म्हणजे लोधी बाबर राजवंश समजतील, म्हणजे प्रामुख्याने सल्तनतशाही आणि मुघल हे आपल्याला नीट समजतील असं एक महत्वाचं उद्दिष्ट मानलं. आणि म्हणजे बृहद अर्थाने आणि पर्टिक्युलरली किंवा एक विशिष्ट अर्थाने जर बघायचं म्हटलं तर आपण या प्रकरणाद्वारे सिकंदर लोधीचे जे राजकीय चरित्र होतं आणि राजकीय अधिकाराचं स्वरूप होतं, तो अधिकाराचं स्वरूप किंवा लोधीच्या राजकीय अधिकाराचं स्वरूप आपण बघणार. कुणाच्या? सिकंदर लोधीच्या. नंतरच्या काळामध्ये जो काही सत्ताधीश सिकंदर लोधी नंतर उद्योन्मुख आला किंवा उदयास आला, त्याच्या पुढे वेगवेगळ्या समस्या वाढून ठेवल्या होत्या की ज्याची उल्लेख आपण प्रस्तावनेत केला की म्हणजे स्थानिक राजे होते, राजपूत होते, त्या सगळ्यांसोबत नेमकं इब्राहिम लोधीने कोणत्या पद्धतीचे संबंध स्थापित केले किंवा कुठल्या गोष्टींमुळे इब्राहिम लोधीला जास्त धोक्याचा संकटांचा सामना करावा लागला. त्यामुळे खरं तर इब्राहिम लोधीच्या समोर असंख्य समस्या होत्या. त्या समस्या नेमक्या काय होत्या याचा उलगडा आपल्याला या प्रकरणात होईल आणि हे सुद्धा एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. बरं, त्याचबरोबर मुघल राजवट स्थापन करण्याबाबत जो काही बाबर या ठिकाणी आला होता त्याच्या समोर सुद्धा असंख्य अडचणी आलेल्या होत्या. त्यामुळे इब्राहिम लोधीच्या समोरच्या समस्या ह्या जुनी राजवट टिकवण्याच्या होत्या आणि बाबराच्या समोरच्या अडचणी ही जुनी नवीन राजवट उभारण्याच्या होत्या. त्यामुळे या दोन्ही समस्यांची चर्चा किंवा दोन्ही समस्या आपल्याला या प्रकरणाद्वारे नीट समजतील असे एक महत्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी बाळगलेलं आहे. त्याचबरोबर लोधी जे होते त्या लोधी सुलतानाच्या आधिपत्याखालील प्रशासकीय व्यवस्था ही आपल्याला नीट समजून घेता येईल. त्यामुळे प्रशासन जे होतं मध्ययुगीन भारतातलं, त्या मध्ययुगीन भारतातल्या बृहद प्रशासकीय संरचनेवर प्रकाशझोत टाकून ही संरचना समजेल आणि त्याचबरोबर म्हणजे मुख्यत्वे लोधी सुलतानाच्या आधिपत्याखालील प्रशासन व्यवस्था सुद्धा आपल्याला नीटपणे समजून घेईल. आणि बाबर ज्या समस्यांशी झुंजत होता सुरुवातीच्या काळात एक स्थापना, त्यावेळेला बाबराच्या आक्रमणाची जी काय परिस्थिती होती, म्हणजे आक्रमण करण्याच्या अगोदरची जी काय सल्तनतीच्या किंवा लेटर सल्तनतीच्या काळातली परिस्थिती होती त्या परिस्थितीवर सुद्धा प्रकाशझोत याद्वारे पडल्या. तर बाबराने लोधी विरोधातल्या ज्या काही विशिष्ट लष्करी मोहिमा आखल्या त्या लष्करी विशिष्ट मोहिमांचा सुद्धा दाखला किंवा त्या मोहिमांचा सुद्धा टप्पा, ऐतिहासिक टप्पा आपल्याला या व्याख्यानाद्वारे समजून घेण्यात येईल. त्यामुळे बाबरच्या लोधी विरोधातल्या ज्या मोहिमा झाल्या त्यातल्या काही सफल झाल्या, काही असफल झाल्या. या ठिकाणी आपण ज्या सफल झालेल्या लोधी विरुद्धच्या मोहिमा होत्या म्हणजे मुघलांनी सुलतानशाहीच्या विरोधात घडवून आणलेल्या मोहिमा याची नोंद आपण या ठिकाणी घेणार किंवा हे एक महत्वाचं उद्दिष्ट आहे की त्या मोहिमांची माहिती आपल्याला या ठिकाणी होईल. त्याचबरोबर मुघलांचे जे स्थानिक सत्ताधीश होते किंवा सत्ताधारी होते किंवा स्थानिक सत्ताधारी शक्तींसोबतचे विजयाचे, संघर्षाचे असे जे काही वेगवेगळे फॉर्म होते ते आपल्याला या व्याख्यानाद्वारे किंवा या युनिट क्रमांक 5 द्वारे समजून घेण्यात येईल. आणि तो विजय आणि संघर्ष म्हणजे नेमका कुणामध्ये, तर अफगाण वंश आणि राजपूत वंश किंवा अफगाण राजकीय सत्ता आणि राजपूत राजकीय सत्ता की जे एक प्रतिकार म्हणून उभे राहत आहे या सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची चर्चा किंवा हे सगळे महत्वाचे उद्दिष्ट आपण या ठिकाणी बाळगलेले आहे. तर याच प्रक्रियेमधलाच पहिला जो काही हा जो विभाग आहे, हा जो युनिट आहे, त्या युनिटमध्ये आपण या गोष्टींची चर्चा करणार. त्यामुळे प्रत्यक्ष सुरुवात करताना आपल्याला असं लक्षात घेऊ की हा जो काही टप्पा आहे म्हणजे दिल्ली सल्तनत लयास जाण्याच्या का पतनास जाण्याचा जो टप्पा आहे त्याचा कार्यकाळ हा खरं तर 16वे शतक वगैरे असा आहे. कारण शेवटचं जे पानिपतचं युद्ध झालं सुलतानशाहीच्या कालखंडातलं त्याचं साल होतं 1526. त्यामुळे 16व्या शतकाची पार्श्वभूमी या स्थित्यंतराला आहे. ह्याद्वारे आपल्याला एक वेगळ्या पद्धतीची मुघलकालीन राजनीती समजून घेता येईल. कारण मुघलांनी ज्या विशिष्ट पद्धतीने
कूटनीतीने आणि इतर पर्यायाने जे काय युद्धाच्या अंतर्गत असलेल्या नीती अवलंबल्या जातात त्याचा वापर करून सुलतानशाहीच्या विरोधात किंवा इब्राहिम लोधीच्या विरोधात संघर्ष करून लोधींना हार मानास भाग पाडलं आणि बाबराचा विजय झाला. त्यामुळे याद्वारे आपल्याला मुघलकालीन राजनीती ही प्रकाशित होऊन टाकता येऊ शकतो. परंतु आणि याच काळ जो 16वा शतक आहे, या 16वे शतक हा सगळा धुमश्चक्रीचा कालखंड म्हणून सुद्धा ओळखला गेला. कुठल्या संदर्भामध्ये? भौगोलिकदृष्ट्या उत्तर भारत. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या हा जो उत्तर भारत आहे, त्या उत्तर भारतामध्ये एक राजकीय गोंधळाची स्थिती या 16व्या शतकामध्ये माजलेली होती. कारण जो इब्राहिम लोधी हा सत्ताधीश झाला होता त्याच्या विरोधातच विविध सरदार असलेले आपल्याला दिसत. कारण इब्राहिम लोधी म्हणजे बहलोल लोधींनी जेव्हा हा राजवंश स्थापन केला, बहलोल लोधी, सिकंदर लोधी इत्यादी या सगळ्यांना त्यांच्या सरदारांचं पाठबळ असलेलं आपल्याला दिसतं. परंतु इब्राहिम लोधीच्या संदर्भामध्ये याची क्षमता नसताना हा राजा बनला आणि किंवा इतरांचे अधिकार डावलले गेले अशा पद्धतीचा एक सूर स्थानिक सरदारांमध्ये आपल्याला दिसतो. त्यामुळे एका बाजूला स्थानिक सरदारांचं असहकार्य आणि म्हणून हळूहळू नंतरच्या काळामध्ये इब्राहिम लोधी हा बराच संशयी आणि भित्रा असा झालेला असतो. म्हणजे तो एवढा सावध हुकुमशहा म्हणून गेला की तो भित्रा वाटावा इथपर्यंत. कारण ज्या ज्या सरदारांवर त्याला शंका येईल त्या सरदाराला लगेच कैदेमध्ये डांबण्याचे आदेश निघाले होते. त्यामुळे स्थिर अशी जी काय राजवट खरं तर सुरुवातीच्या काळापासून सुलतानशाहीने दिली होती किंवा होती, ती 16व्या शतकामध्ये बरीचशी राजकीयदृष्ट्याही अस्थिर होत होती. राजकीयदृष्ट्या अस्थिर कारण स्वतः इब्राहिम लोधीच्या सत्तेलाच किंवा गादीलाच वेगवेगळे चॅलेंज किंवा त्याच्या विरोधातलं उल्लेख या त्याच्या विरोधात सरदारांनी घेतलेली भूमिका किंवा छुप्या कारवाया या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी घडून येतात, त्या दिसून येतात. त्यामुळे मुघल साम्राज्याची पार्श्वभूमी ही खरं तर अफगाणांचा पराभव करून मुघलांनी सत्ता घेतलेली आपल्याला दिसून. त्यामुळे हा जो 16वा शतक आहे ते अंतर्गत बंडाळी, राजकीय गोंधळ या सगळ्या आणि राजकीय धुमश्चक्रियाबरोबरच अफगाण आणि मुघल यांच्यातल्या सत्ता संघर्षाचा कालखंड म्हणून सुद्धा याची नोंद आहे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये अफगाणांचा पराभव म्हणून मुघलांनी सत्ता घेतली, परंतु अफगाणी सुद्धा नंतर काही स्वस्त बसले नाही. त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या लढायांमध्ये किंवा पुन्हा नव्याने दिल्लीच्या सत्तेमध्ये मुघलांचा पाडाव केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर म्हणजे बाबर आणि हे सगळे सोडल्याच्या नंतरच्या काळामध्ये जो हुमायून याचा जो संदर्भ आपण घेणार आहोत, तर त्या हुमायूनच्या काळाच्या नेतृत्वाखाली मुघल सत्तेची पुन्हा पुनर्स्थापना होते. त्यामुळे 1526 नंतरचा जो कालखंड आहे तो कालखंड सुद्धा खरं तर म्हणजे एक प्रबळ अशी राजकीय सत्ता मुघल साम्राज्याच्या रूपाने जरी आली असली तरी हा अंतर्गत संघर्ष हा काय संपलेला नव्हता, की हा जो संघर्ष होता अफगाणांमधला आणि मुघलांमधला तो संपलेला नसतो. म्हणजे जे काही मुघल होते, जे काही अफगाण होते त्याची बाबरांनी हार केली आणि मुघलांची सत्ता आली. नंतर अफगाणांनी पुन्हा मुघलांचा पाडाव केला आणि अफगाणांच्या हाती मुघलांची सत्ता गेली. परंतु हुमायूनच्या काळामध्ये पुन्हा मुघल सत्तेची पुनर्स्थापना झाली. त्यामुळे खरी स्थिरता जी आहे म्हणजे हे सगळ्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये ते आपल्याला दोन महत्वाचे जे काय राजे होते मुघलकालीन किंवा मुघल राजवटीचे जे काय राजे होते, एक म्हणजे बाबर आणि दुसरा हुमायून. तर बाबर आणि हुमायूनच्या कालखंडामध्ये आपल्याला या मुघल राजवटीचा एक प्रादेशिक विस्तार होताना आपल्याला दिसतो. त्यामुळे मुघल राजवटीच्या संदर्भामध्ये चर्चा करताना दोन अत्यंत समर्थ, शक्तिशाली, मुत्सद्दी असणारे जे दोन महत्वाचे राजे होते ते म्हणजे बाबर आणि हुमायून. आणि त्यांच्या काळामध्ये मुघल राजवटीचा विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसतो आणि तोही प्रामुख्याने प्रादेशिक संदर्भामध्ये तो विस्तार झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे लोधी साम्राज्य हे जे आपण लोधी राजवट ही जी म्हणतो ती वंशज म्हणजे लोधी वंश म्हणतो, लोधी राजवट म्हणतो, परंतु हा मुळातला अफगाणी वंश होता. म्हणजे अफगाणांमधले जे काही भटके पठाण, इतर पश्तून वगैरे वगैरे पश्तून सरदार जे काय असतील तर त्या याच्यातून खरं तर हे लोधी राजवट किंवा लोधी
सम्राट ऊ येतात. त्यामुळे लोधी अफगाण आणि त्यामुळे अफगाण आणि यांच्यातला जो संघर्ष आहे मुघलांचा, म्हणजे म्हणून लोधी साम्राज्य हे अफगाणी साम्राज्य आणि बाबर हे मुघल यांचं सम्राट किंवा सम्राट साम्राज्य. त्यामुळे यांच्यामधला हा संघर्ष अफगाणी संघर्ष आणि मुघल आणि अफगाण संघर्ष म्हणून सुद्धा ओळखला. त्यामुळे हे जे लोधी साम्राज्य जे अफगाणमधून येत आहे तेही एका विशिष्ट भटक्या जमातीतून येतं आणि त्याची जी स्थापना आहे ती त्या स्थापनाचं जे शतक आहे ते 15वे शतक म्हणून बहलोल लोधी हा खरं तर लोधी राजवटीचा किंवा लोधी साम्राज्याचा संस्थापक म्हणून त्याच्याकडे बघितलं. आणि बहलोल लोधीनेही हा राजवट स्थापन केल्याच्या नंतर त्याच्या मुलाने किंवा नंतरच्या लोधी राजवटीतल्या राजांनी या लोधी राजवटीचा किंवा साम्राज्याचा विस्तार केला. त्यामुळे नंतरच्या काळामध्ये म्हणजे बहलोल लोधी हा सामोपचाराने घेणारा किंवा सगळ्यांना विश्वासात घेऊन त्याचा राज्यविस्तार करणारा होता. परंतु नंतरच्या काळामध्ये जे सिकंदर लोधी हा सत्तेवर आला तर सिकंदर लोधीचे जे काही धोरण होतं ते बहलोल लोधीच्या धोरणाच्या पेक्षा थोडंसं विपरीत किंवा थोडंसं वेगळं होतं आणि वेगवेगळ्या राजवटींना अंकित करण्याचे उद्योग किंवा धोरण खरं तर सिकंदर लोधीच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेलं होतं. त्यामुळे सिकंदर लोधींनी वेगवेगळ्या राजवटींना सुलतानशाहीच्या किंवा या लोधी राजवटीच्या अंतर्गत अंकित करणं सुरू केलं. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांची मान्यता या लोधी राजवंशाला नव्हती त्यांना संपवण्याचे उद्योग केले. त्यामुळे जे सोबत आले त्यांना राजसत्तेमध्ये सहभागी करून घेतले. जे राजे अंकित झाले त्यांना अंकित करून ठेवलं आणि त्यांना एक विविध पदांवरच्या जबाबदाऱ्या दिल्या आणि ज्यांनी मान्यता दिली नाही लोधी राजवटीला त्यांना अक्षरशः संपवलं. म्हणजे याचं जे उदाहरण म्हणून आपल्याला जर घेता येईल की सबऑर्डिनेशन कुणाला व्हावं लागलं तर नागौरचे जे खानजादा होते, नागौर हा जो काय प्रांत किंवा रिजन होता त्यामुळे नागौरच्या खानजादांना 1510 ते 1511 हा मोघम जो काय कालखंड होता त्या कालखंडामध्ये सिकंदर लोधीने स्वतःचे अंकित केलं, सबऑर्डिनेट केलं. म्हणजे मोदी राजवंशाशी त्याला जुळवून घेण्यात आलं आणि तिथे मग त्याचे वेगवेगळे परगणा तयार करून किंवा त्याला एक गव्हर्नर किंवा अशा पद्धतीचे वेगवेगळे अधिकार देऊन तो जो किती जी काय राजवट आहे ती लोधी साम्राज्याशी जोडून घेतली. आणि जसं मी म्हटलं की जे यांच्या बाजूने नव्हते, जे सरदार नव्हते, जे अन्य स्वायत्त अशा ज्या काय राजवटी होत्या त्या राजवटी यांना सुद्धा एक महत्वाचं निर्णायक असं मत होतं. निर्णायक मत म्हणजे कारण या काळामध्ये एकसंध अशी संपूर्ण राजवट उत्तर भारताला व्यापेल अशी काही नव्हती. ती पुन्हा राजकीय दृष्ट्या या सगळ्यांना एक करण्यामध्ये सुलतानशाही आणि नंतरच्या काळात मुघल एवढे प्रबळ झाले की तेव्हा ते एक होऊ शकले. अदरवाईज सुरुवातीच्या काळामध्ये हे सगळे सुट्या राजवटी सुटे राज्य होते. ओके, त्यामुळे अंकित झालेले राज्य म्हणून नागौरचे खानजादा आणि इतर असा उल्लेख होतो आणि ज्यांनी या लोधी राजवटीला मान्यता दिली नाही अशांना संपवलं. जसं की जौनपूर या संस्थानातलं या जौनपूर या प्रांतातलं हुसेन शर्की, हुसेन शर्कींना संपवण्यात आलं किंवा हुसेन शर्कींसारखे इतर जे काही महत्वाचे राजवटी होत्या राज्य होते त्यांना संपवलं. परंतु लोधी राजवट हळूहळू अशा पद्धतीची एक स्ट्रॅटेजी किंवा करत म्हणजे काहींना अंकित करणे, काहींना संपवणे, काहींना राज्यामध्ये सहभागी करून घेतणे याद्वारे लोधी राजवटीचा विस्तार आपल्याला झालेला दिसून येतो. प्रामुख्याने लोधी राजवटीचा विस्तार हा उत्तर भारताच्या संदर्भात किंवा उत्तर भारतातच झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु प्रामुख्याने संपूर्ण उत्तर भारत इकडे वायव्याकडचं पंजाब पासून ते उत्तर बिहारमधलं सारण प्रांत, त्याचबरोबर त्याच दक्षिणेकडचं चंपारण्य किंवा दिल्लीच्या दक्षिणेकडले चंदेरी हा सगळा जो पट्टा आहे म्हणजे उत्तर भारत, पंजाब, उत्तर बिहार, सारण, चंपारण, चंदेरी इत्यादी हे जे काही सगळे भूप्रदेश आहेत या सगळ्या प्रदेशांवर लोधी सम्राटांचं वर्चस्व स्थापित झालं आणि स्थानिक सम्राटांना या लोधी सम्राटाच्या अंकित करण्यात आले. त्यामुळे अशा पद्धतीने लोधी साम्राज्यांनी आपला जम
या ठिकाणी बसवलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे याचे संस्थापक बहलोल लोधी जरी असले तरी मूळ विस्तार हा सिकंदर आणि इब्राहिम लोधीच्या कालखंडामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यातला पुढचा जो काय महत्वाचा राजा आहे म्हणजे सिकंदर लोधीच्या नंतर म्हणजे बहलोल लोधीचा मुलगा सिकंदर लोधी नंतर इब्राहिम लोधी. तर इब्राहिम लोधीचा जो कालखंड आहे तो 1517 ते 1526 असा तो कालखंड आहे. आणि जसं म्हटलं की हा लोधी राजवटीच्या काळातला शेवटचा राजा, कारण या इब्राहिम लोधीच्या नंतर सुलतानशाही किंवा लोधी राजवट किंवा सुलतानशाहीच समाप्त झाली आणि मुघलांची सत्ता या सगळ्या प्रदेशावर आलेली आपल्याला दिसून. त्यामुळे 1526ला खरं तर इब्राहिम लोधी त्या युद्धामध्ये मारला गेला की जे पानिपतचं युद्ध म्हणून ओळखले गेले की जे मुघलांमध्ये आणि सुलतानांमध्ये झालेलं होतं. त्यामुळे इब्राहिम लोधीचा जो कालखंड होता तो राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि इतर दृष्टिकोनातून अत्यंत बिकट असा कालखंड म्हणून गणला गेला लोधी सम्राट किंवा लोधी साम्राज्याचा इतिहासाच्या अनुषंगाने. कारण इब्राहिम लोधीच्या काळामध्येच उत्तराधिकाऱ्याचं संकट तयार झालं. त्यामुळे खरं तर लोधी राजवंशीच्या राजवटीचा उत्तराधिकारी कोण असेल याच्याबद्दल एक सिरियस डिबेट सुरू झालेला होता. परंपरागतपणे इब्राहिम लोधी जरी लोधी राजवटीचा राजवंशाचा मूळ पुरुष किंवा हक्कदार दावेदार बनत असला तरी इब्राहिम लोधीच्या बाजूने बरेचसे सरदार नव्हते हे सुद्धा एक त्याचं संकट होतं. त्याचबरोबर त्याचा भाऊ जलाल खान हा सुद्धा सत्तेच्या वाटणीमध्ये सहभागी झालेला किंवा इब्राहिम लोधींवर हा जो विश्वास नसल्यामुळे की हा संपूर्ण साम्राज्य स्थापू शकेल किंवा स्थापलेलं साम्राज्य विस्तारित करू शकेल, त्यानंतर खरं तर साम्राज्याची वाटणी ह्या दोघांमध्ये झालेली आपल्याला. एक साम्राज्याचा भाग हा इब्राहिम लोधीकडे गेला आणि दुसरा भाग त्याचा जो भाऊ होता राजकुमार जलाल खान त्याच्याकडे गेला. त्यावेळेस सिकंदरची जो मृत्यू झाला, सिकंदर होता तोपर्यंत काय अडचण नव्हती, कारण सिकंदर त्या सगळ्या संपूर्ण भूपट्ट्याला किंवा सगळ्या पूर्ण भूप्रदेशातल्या साम्राज्याला अधोरेखित म्हणजे नियंत्रित करण्यामध्ये सक्षम होता आणि जनमत किंवा सरदारांचं सुद्धा त्याच्या बाजूने मत होतं आणि म्हणून इब्राहिम लोधीच्या बाजूने ते मत नसल्यामुळे उत्तराधिकाऱ्याचं संकट वाढलेलं दिसून येतं आणि सिकंदरच्या मृत्यूनंतर खरं तर ते अख्खं साम्राज्यच दोन याच्या गटामध्ये विभागलं गेलं. एकाचं नेतृत्व इब्राहिम लोधीने केलं, दुसऱ्याचं राजकुमार जलाल खान. आणि म्हणून या सगळ्या धोशक्रीच्या काळामध्ये आपल्याला केंद्र म्हणजे दिल्ली ही शक्तिहीन होताना दिसली आणि शक्तिहीन होताना दिसत असल्यामुळे पुन्हा त्याचे एक वेगळे निगेटिव्ह किंवा नकारात्मक अशा गोष्टी घडत गेल्या. कारण जे सरदार खरं तर इब्राहिम लोधीच्या विरोधात होते किंवा ज्यांना इब्राहिम लोधी हा सुलतानाचा राजा म्हणून मान्य नव्हता, त्यांनी आपापल्या भूमिका सुरुवातीपासून घ्यायला सुरुवात केली होती आणि त्यामुळे केंद्रच जेव्हा वीक होतं तेव्हा ते सरदारांनी बंडाचे निशाण वर काढले किंवा डोकं वर काढले किंवा हे सगळे सरदार हळूहळू बंड करायला लागलेले आपल्याला दिसून येतात. आणि बंड कशासाठी, तर त्यांच्या प्रदेशांमध्ये स्वायत्तपणे खरं तर त्याची सत्ता असावी अशासाठीच ते बंड होतं. आणि त्यामुळे याचा जो काय कॉग्निझन्स आहे खरं तर तो इब्राहिम लोधीने घेतलेला होता. आणि त्यामुळे इब्राहिम लोधीने हे जे काय बंडाळे म्हणजे इब्राहिम लोधीने लोधीला त्याच्या भावाला सुद्धा या साम्राज्याचं भागीदार केलं हा मुद्दा काय मान्य नव्हता. त्यामुळे आणि तिकडे ग्वाल्हेरचा जो राजा विक्रमजीत होता, त्या विक्रमजीत चा बंदोबस्त करण्यासाठी सुद्धा इब्राहिम लोधीने त्याचा जो महत्वाचा सरदार ते महत्वाचा माणूस होता हुमायून सरवानीला पाठवलं. कारण राजकुमार आणि इब्राहिम लोधी या दोन भागांमध्ये एक संघर्ष, सत्तेसाठीचा संघर्ष सुरू झालेला होता आणि इब्राहिम लोधीचा हळूहळू संशय त्याच्या सरदारांवर तयार झालेला होता आणि राजकुमार जलाल खान ज्याला वाटेल भेटली, परंतु तो या संघर्षामध्ये पळून ग्वाल्हेरचा जो राजा विक्रमाजीत होता त्याच्या आश्रयात गेलेला होता आणि त्याच्या आश्रयामध्ये राजकुमार जलाल खान गेलेला असल्यामुळे इब्राहिम लोधीने त्या सरदारांना आदेश दिले
की ग्वाल्हेरचा जो राजा होता विक्रमजीत त्याच्या विरोधी संघर्ष सुरू करा आणि त्याच्या विरोधातला जो काही महत्वाचा संघर्ष होता तो हुमायून सर्वांनी त्याचं नेतृत्व केलं. त्यामुळे इब्राहिम लोधीच्या या सगळ्या अस्थिर अशा वातावरणामध्ये जुने जे काही विश्वासपात्र पदे होती त्यांना किंवा जुने जे काही विश्वासपात्र सरदार होते लोधी राजवटीचे, लोधी राजघराण्याचे आणि ज्यांचा इब्राहिम लोधींवर भरोसा किंवा विश्वास होता त्यांना प्रशासनामध्ये किंवा त्यांना उचित ठिकाणी योग्य ते बढती देण्यात आली किंवा त्यांना एक छान महत्वाची पदे देण्यात आली. आणि जे दुसरे सरदार होते की ज्यांच्याबद्दल अविश्वास होता किंवा जे दगा देऊ शकतील असं वाटत होतं त्यांना कैद करण्यात आलं. आणि कारण म्हणजे आणि ह्या प्रक्रियेमुळे हे जे काही नवीन धोरण आणलं होतं इब्राहिम लोधीने त्याच्यामुळे खरं तर जे जुने निष्ठावान असे सरदार होते त्या सरदारांमध्ये एक असंतोष पसरलेला आपल्याला. आणि म्हणजे त्या सरदारांमध्ये म्हणजे हे सगळं प्रातिनिधिक उदाहरण तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. असे बरेचसे सरदार होते की ज्याने इब्राहिम लोधीच्या राजवटीच्या विरोधात त्यांच्या राजवटीमध्ये किंवा त्यांच्या सरदारांमध्ये एक असंतोष आपल्याला दिसून येतो. त्यामुळे एक गोंधळाची धुमश्चक्रीची स्थिती आहे. आसपासचे राजपूत राजे सुद्धा बंड करण्याच्या तयारीत आहेत की ते बंड करतातच आहे. अंतर्गत बंडाळी आहे, प्रशासनामध्ये स्थिरता नाही. सल्तनतीचं जे काही विभाजन आहे ते दोन तटामध्ये पडलेलं आहे. एक भाग इब्राहिम लोधीला मिळालेला आहे, दुसरा जलाल खानला मिळालेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक संघर्ष झाला आणि जलाल खानला विक्रमादित्याच्या आश्रयामध्ये जावं लागलं. विक्रमादित्याच्या आश्रयाला जावं लागलं आणि म्हणून इब्राहिम लोधीला तिथेही हल्ला करावा किंवा तिथेही एक वेगळा माणूस नियुक्त करावा लागला की जिथे मध्ये विक्रमादित्याला हार मानावं लागली. परंतु नंतरच्या काळामध्ये ज्या व्यक्तीची नियुक्ती केली होती हुमायून सर्वानीला त्यालाच पुन्हा कैद करण्यात आलं कारण त्याच्यावरचा अविश्वास नव्हता. म्हणजे या राजवटीमधून राजकुमार जलाल खान त्याच्या आश्रयात जाईपर्यंत इथल्या कुठल्या तरी सरदाराने त्यांना मदत केली असावी असा इब्राहिम लोधीचा संशय त्या काळात वाढलेला आपल्याला दिसून येतो. त्यावेळी जे जुने सरदार होते की जसे की दरिया खा नुराणी हा खरं तर बिहार या प्रांताचा गव्हर्नर होता सल्तनतीच्या काळामध्ये आणि तो बिहारचं संपूर्ण साम्राज्य सांभाळत होता. त्यामुळे त्याच्यामध्ये एक असंतोष वाढला आणि त्यांनी बंडाचे निशाण इब्राहिम लोधीच्या विरोधात अडकवले किंवा एक वेगळ्या पद्धतीने स्वायत्त राजवटीच्या प्रक्रियेच्या दिशेने दर्या खान आणि इतर असंतुष्ट राजे निघालेले ही अंतर्गत बंडाळी की हा गोंधळ इकडे चालू असताना तिकडे समांतरपणे काही गोष्टी घडत होत्या. म्हणजे आशियामधून एक महत्वाचा सेनानी की जो अत्यंत प्रबळ चांगला प्रशासक शूरवीर इत्यादी इत्यादी होता त्याने जे भेरा सरकार होतं म्हणजे त्याचं नाव होतं बाबर. तर समांतरपणे बाबरने भेरा सरकारवर आपला कब्जा जमवला आणि इब्राहिम लोधी ज्या धुमश्चक्रीमध्ये अडकला होता तर हीच योग्य संधी इब्राहिम विरोधात असावी अशा पद्धतीचा मानस बाबर आणि त्याच्या सहकार्यामध्ये. खरं तर बाबर जो काही या ठिकाणी आला म्हणजे बाबराची मुळापासूनच इच्छा या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याची होती. कारण भारताबद्दल किंवा इथल्या गोष्टींबद्दल जे काही आकर्षण मध्य आशियामध्ये होतं तर त्याच्याबद्दल बाबर हा सुद्धा अवगत होता. परंतु त्याला इथे तिला आक्रमण करण्यासाठी भाग पाडलं जे सरदार असंतुष्ट होते आणि हिंदू असतील आणि इतर असतील त्या सगळ्यांनी खरं तर बाबराला बोलवून घेतलं की तुम्ही इब्राहिम लोधीच्या विरोधात संघर्ष पुकारा आणि तुमची सत्ता इथे स्थापन केलं. त्यामध्ये राणासंघ त्याला बोलवण्यामध्ये राणासंघ हा राजपूत राजा याने सुद्धा एक महत्वाचा रोल प्ले केलेला होता. आता जी काही लोधी राजवटीचं खरं तर हा शेवटचा राजा होता इब्राहिम लोधी. तर या राजवटीमधलं जी राजसत्ता होती लोधी राजघराण्याची ती नेमकी काय होती ती सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. तर खरं तर हे जे काही सगळा लोधी राजवंश आहे तो अफगाणमधून आलेला होता. त्यामुळे तो अफगाणी वंशाचा भाग म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघितलं गेलं की तो आहेच होता. आणि अफगाणांमध्ये कबिलाई अशी प्रथा होती कबिल्याने राहणारी लोक समूहाने राहणारी लोक असं स्वरूप होतं. म्हणजे अफगाणिस्तानमधल्या भटक्यांचं किंवा भटक्या टोळ्यांचं. तर तसंच राजकीय स्वरूप किंवा राज्यसत्तेचं स्वरूप आपल्याला
लोधी राजवटीमध्ये दिसून येतो. त्यामुळे लोधी राजवटीच्या राजसत्तेचं स्वरूप हे कबिलाई टाईपचं स्वरूप असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे सुरुवातीला जे काय कबिलाई म्हणजे समूहाने राहणारे, एकमेकांना आदर देणारे, एकमेकांची विचारपूस करणारे, एकमेकांचा द्वेष न करणारे समूह म्हणून पुढे जाईल असे एक जी जी जमातीची मानसिकता असते. आणि अफगाण्यांमधली ही लोधी ही जमातच होती असं आपण जर गृहीत धरलं, तर त्या कबिलाई स्वरूपाचं विस्तारीकरण हे राजसत्तेमध्ये आपल्याला दिसून येतं. त्यामुळे सरदार किंवा सेना किंवा सुलतान किंवा राजा कुणीही असला तरी अफगाण सरदारांना एक महत्वाचा आदर सुलतानांकडून सुद्धा मिळत होता. त्यामुळे सरदारांचा जो आदराचा उल्लेख होता तो मनसद ई अली असा म्हणून केला जायचा. त्यामुळे सरदार तिथे दुय्यम नव्हते, सरदार तिथे अंकित नव्हते. सरदार या सगळ्या राजसत्तेच्या मधले एक महत्वाचे स्टेक प्लेयर किंवा एक भागीदार हिस्सेदार होते. त्यामुळे सरदारांचा सुद्धा आदर मनसदी अली म्हणून केला. आणि प्रशासन म्हणून या सगळ्या सरदारांना स्थानिक स्वायत्तता देण्यात आली, की ज्या कुठल्याही कबिल्यांमध्ये किंवा एखाद्या कम्युनिटी टाईपच्या समूहामध्ये असतं तसं या सरदारांचेच एक टेरिटरीज ज्या ठरल्या आणि त्यांना त्या टेरिटरीचे स्वायत्तता देऊन टाकण्यात आली. म्हणजे केंद्रामधलं जे काय धोरण आहे ते या सरदारांनी त्यांच्या प्रांतांमध्ये अवलंब करावा अशा पद्धतीचं ते होतं. त्यामुळे सरदार आणि सुलतान यांच्यामध्ये आपल्याला काही पातळीवरची म्हणजे एक हेजिटेशन नव्हतं, एक समानता दिसून येते. त्यामुळे सरदार आणि सुलतानांमधली जी समानता आपल्याला दिसून येते. परंतु सिकंदर लोधीच्या काळामध्ये आपल्याला हे एक वेगवेगळे बदल या राजसत्तेमध्ये घडत आलेले दिसून येतात. आणि सुरुवातीच्या काळातलं जे कबिलाई राजसत्तेचं स्वरूप होतं ते केंद्रीकृत सत्तेमध्ये किंवा केंद्र प्रबळ होणाऱ्या सत्तेमध्ये झालं. आणि त्याच्यानंतर नवीन पद्धतीच्या वर्तणुकी सुरुवात झाल्या, म्हणजे सरदारांमध्ये. म्हणजे सुलतानाचा आदर करावा, त्याचं वर्चस्व मान्य करावं, त्याला मुजरा करावा, हातावर हात ठेवून मान खाली ठेवून जर सुलतान समोर आला असेल तर तशा पद्धतीने शिस्तीत उभं राहावं, अशा पद्धतीच्या एक नवीन धोरण किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी घडत आहेत. आणि नंतर ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आज्ञा न मानणाऱ्यांना मृत्यूदंडाच्या शिक्षेपर्यंत सुद्धा नवीन कठोर नियम या राजसत्तेमध्ये आले. या ज्यांनी बंड केले, ज्यांनी आज्ञा मानल्या नाही त्यांना साम्राज्यातून बहिष्कृत करण्याचे फतवे काढले गेले. याचं उदाहरण द्यायचं झालं तर 15व्या शतकामध्ये अफगाण आणि गैर अफगाणींना बाहेर काढले गेले की ज्यांच्याबद्दल संशय होता की जे लोधीच्या बाजूने नाही. परंतु हे सगळं म्हणजे काही समानता काही गोष्टी असताना सुद्धा राजसत्ता अपरिवर्तनीय म्हणूनच राहिली. म्हणजे फार त्याच्यामध्ये ड्रास्टिक बदल झाला असं दिसत नाही. त्यामुळे जुन्या ज्या काही कबिलाई प्रथा होत्या तशाच पद्धतीचे सन्मान पुन्हा नव्याने सुरू झाले. जसं की सरदारांना मग खाने जहान, खाने खनान, आझम हुमायून, खाने आझम इत्यादी सारख्या पदव्या देण्यात आल्या. इब्राहिम लोधी हा स्वतः जे काही मानत होता त्याच्यावरून त्याच्या राजसत्तेचे स्वरूप सुद्धा स्पष्ट होतं. तो म्हणायचं की किंगशिप नोज नो किंगशिप. ओके, सो त्यामुळे हे अशा पद्धतीचं इब्राहिम लोधीचे सुद्धा आपल्याला विचार होते. आणि इब्राहिम च्या काळामध्ये काही बदल झाले. आणि परंतु इब्राहिम लोधी सत्तेवर आल्याच्या नंतर जे काही आमिर उमराव सरदार होते त्या सरदारांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं प्रतिकूल वातावरण तयार झालं. आणि इब्राहिम लोधीच्या विरोधात इब्राहिम लोधीच्या सत्तेच्या विरोधात सुरुंग लागायला सुरुवात झाली. आणि सामान्य प्रशासनामध्ये खरं तर वेगवेगळ्या नोंदवह्या, लेखा परीक्षण, ऑडिट ज्याला आपण आपल्या विषयामध्ये म्हणतो तशा प्रथा सुरू झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे उदाहरणार्थ 1506 जौनपूरचा जो गव्हर्नर होता मुबारक खान लोधी त्याची चौकशी करण्यात आली, कारण तो भ्रष्टाचार आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये लिप्त असावा अशा पद्धतीची शंका राजवटीला आली. आणि त्याच्या सगळ्या त्याचं सगळं लेखापरीक्षण झालं. आणि त्याच्यामध्ये त्यांना जे तथ्य आढळून आलं की जौनपूरचा जो मुबारक खा होता त्याने गोंधळ माजवलेला होता आर्थिकदृष्ट्या, त्यामुळे त्याची बरखास्ती करण्यात आली, त्याचं गव्हर्नर पद केलं. तर अशा पद्धतीचं सामान्य प्रशासन होतं. गुप्तचर जी यंत्रणा होती त्याचं पुनर्गठन आपल्याला झालं. जे अनाथ विकलांग होते त्यांच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीच्या सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आले. जे विद्वान होते, कवी होते त्यांना संरक्षण देण्यात आले. शैक्षणिक संस्थांना त्यांची स्वायत्तता देण्यात आली. ज्या मदरसे होते त्यांचं रूपांतर शैक्षणिक संस्था म्हणून केलं गेलं. आणि फारसी भाषा ही एक राजव्यवहाराची भाषा म्हणून या काळामध्ये उदयास आली. परंतु फारसी भाषा ही राजव्यवहाराची भाषा असल्यामुळे
ती केवळ मुस्लिमांची भाषा राहिली नाही, कारण बऱ्याचशा हिंदूंनी सुद्धा नंतर फारसी भाषेवर प्राबल्य जमवलं आणि केंद्रामधल्या ज्या काही महसूल संबंधित ज्या काही पदं होती त्याच्यावर अधिराज्य गाजवलं. त्यामुळे फारसी भाषा अवगत करण्यामध्ये हिंदूंचं प्राबल्य सुद्धा या काळातल्या प्रशासनामध्ये दिसतं. या लोधी राजवटीमधला जो सिकंदर लोधी होता, त्याचं जी राजवट आहे किंवा त्याचा जो काही राज्यकारभार आहे, तो न्यायप्रिय, निष्पक्ष, शांती आणि समृद्धीच्या बाजूने राहिलेला आपल्याला दिसून येतो. जर आज आपण इथे थांबू. हे व्याख्यान 2 विभागात विभागले गेलेलं असल्यामुळे याचा पुढचा भाग आपण